हाय गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सर्वजण? तर आज मी चाललो आहे वाशीला माझ्या मित्रांसोबत गणपतीच्या पाया पडायला. तर आता माझे सर्व मित्र स्टेशनला येणार आहेत. मी रबाळ्याला राहतात आयरोलीला. ते लोक आयरोलीवरून रबाळे येणार आहेत. ते लोक निघाले आहेत. तर मी पण आता निघतो इथून घरातनं माझ्या. तर सर्व काही घेतलं आहे मी, सर्व झालं आहे. तर आता बघूया कसं काय होतं आहे ते. आपण जाऊया, चला. तर मी आता चाललो आहे स्टेशनला जाण्यासाठी. तर मी आज छत्री पण घेतली, कारण का पावसाळी दिवस आहेत म्हणून मी छत्री पण घेते सोबत. आता चाललो आहे 5 मिनिट इथून, माझ्या घरात इथून 5 मिनिटाचा रस्ता स्टेशनला जाण्यासाठी. तर मी चाललो आहे तिकडे. तर तुम्ही चाललो आहे, तुम्ही राहा माझ्यासोबत. रस्ता तर मी दाखवू शकत नाही, कारण का खूप घाण आहे, म्हणजे थोडं विचित्र आहे आणि मी फर्स्ट टाईम ब्लॉग करतो, तर मला थोडं नर्वस फील होतं आहे, म्हणून मी काय बोलू शकत नाही जास्त. तरी पण तुम्ही माझ्यासोबत आहात म्हणून मी चाललो आहे, ब्लॉग करतो आहे. चला बघूया काय होतं. स्टेशनला जातो आणि तुम्हाला दाखवतो माझे मित्र कोण आहेत ते. किती आवाज येणार नाही तुम्हाला, आता येईल. किती जण आहेत टोटल? 1 2 3 4 5 जण आहेत ते लोक. मी त्यांना दाखवेन तुम्हाला कोण आहेत ते. चला, त्यांना आलो आहे. तर इथं म्हणजे तिथं खूप माणसं होती, मला बोलायला लागत होती, म्हणून मी इथं म्हणजे या साईडला शांत रोड आहे ना, तिथे आलो आहे. तर आता स्टेशनला आलो आहे. मी तिकीट पण काढले. तसे तर तिकीट काढत नाही मी कधी, पण आता काढले. जाऊ दे, तुम्ही पण काढा तिकीट व्यवस्थित. आणि आता माझे मित्र थोडे लेट होणार आहे, कारण का एक मैत्रीण ॲड झाले, पण ती घरीच आहे, ती निघते म्हणून ती लेट येणार आहे खूप. तर मला टाईम लागणार आहे, मला स्टेशनवरतीच वेट करायला लागणार आहे. पण मी स्टेशनच्या जायच्या आधी मी बोललो का तुम्हाला सांगून जाऊ की चाललो आहे म्हणून. तर म्हणून मी इथं आलो ब्लॉग काढण्यासाठी. मला लोक बघतात, मला खूप वेगळं वाटतं आहे. तर चला, बोलो इथून लोक नाहीत म्हणून व्हिडिओ चालू केला आहे परत. तर तुम्हाला मी स्टेशन दाखवतो कसं आहे ते. त्या साईडनी पनवेल, वाशी, नेरूळ जाण्यासाठी ती रूट आहे. आणि इथून फक्त ठाण्यासाठी आहे. ह्या रूटनी फक्त ठाण्यासाठी जाऊ शकतो. तर असं रबाळे स्टेशन आहे. तर बघूया पुढे. मी आलो वाशी स्टेशनला. तर माझ्यासोबत माझे मित्र पण आहे. तिथं सुमित आहे, हा सूरज, आणि तिथे पुढे पण आहेत मित्र. ते काय कामाचे नाहीत, ते लोक चालत आहेत. तर आम्ही चाललो आहे गणपतीच्या दर्शनाला. पण गणपती कुठे तर माहीत नाही. तो एका मित्राला माहिती आहे, प्रथमेश नावाचा मित्र आहे, त्यालाच माहिती आहे फक्त. म्हणून मग त्याच्यासाठी आम्ही चालतोय. तो चालतोय पुढे. बघू आता कुठं जातो आहे, आम्हाला माहीत नाही. रस्ता तर माहीत नाही, पण बघू आता. देव आहे आमच्या पाठीशी. चला, तुम्हाला मी बाकीचे मित्र पण दाखवतो. खूप दिवसांनी आम्ही सर्व मित्र भेटलो आहोत. हा CA ची स्टडी करतोय, तर हा CA बनणार आहे. तुम्हाला कुठे सही बी पाहिजे असेल, घपला करायचं असेल, आपल्याकडे कॉन्टॅक्ट आहे हा CA चा. तर तसं आपल्याकडे एक नर्सिंग पण करणारी पोरगी आहे. हा सूरज आहे, तो काय करतोय सूरज? कम्प्युटर सायन्स. हा, कम्प्युटर सायन्स. तर म्हणजे CS करतोय. हा जो पोरगा आहे तो करतोय इंजिनिअरिंग. तुम्हाला इंजिनियर जर पाहिजे असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे. बिल्डिंग काय बांधायची असेल तर मला कॉन्टॅक्ट करा, ह्याला कॉन्टॅक्ट करून सांगेल. काही असो, इंजिनियर आहे ना बस. अजून 3 मेंबर आहेत पुढे आहेत पण. तर त्यांच्याशी पण मी ओळख करून देतो तुमची. तर हे असे माझे मित्र आहेत, असायचेच मित्र आहेत सर्वजण. बस, अजून काय कुठले मी बाकी आहेत म्हणते, आता आले नाही. मित्र मी तुम्हाला दाखवणार होतो. तर इथे यश, काय करतोस तू? दाखवतोय तुम्हाला रस्ता. नाही, स्टडी काय करतोस? स्टडी बीटेक. ओके. आणि ही तन्वी सातपुते, ही काय करते? काय करते पोरगी माझ्यासोबत आहे, नर्सिंग करणारी पोरगी. त्यांनी इथे बघ, इकडे बघ, ही नर्सिंग करते. हा की नाही? ह्या दोघी तन्वी आहेत. ती सातपुते आणि ही आग्रे. गणपतीच्या दर्शनाला. तर गणपती कुठे तर फक्त ह्याला माहिती आहे. तर प्रथमेश कुठे आहे गणपती? मला नाही, यशला माहिती आहे. मी एक माणूस ठेवलाय पुढे, त्याला ओके चालेल. यश रे, त्याच्यासोबत आता आपण त्याची भेट घेऊया. तर तो बघूया काय बोलतो. यश, आपण कुठे चालले आता? वाशीचा राजा. पण तो कुठे बसतो का? एरिया सांग. सेक्टर 1. तिकडचा फेमस एरिया लोकेल म्हणजे काय? सेक्टर 1. वाशी सेक्टर 1. इथे आपला वाशीचा राजा बसतो. तिथे आम्ही आता चाललोय दर्शनासाठी. वाशीच्या राजाच्या दर्शनासाठी चाललोय. तर हा आमचा गायडन्स आहे, हा आम्हाला रस्ता दाखवणार आहे. तर इथे म्हणजे खूप छान वातावरण आहे, हिरवगार निसर्ग असं नाही आहे पण बोलू शकत, पण थोडी हिरवगार म्हणजे आहे, वातावरण आहे. तर तुम्ही आमच्यासोबत राहा. हा आमचा गायडन्स.
तर हा आम्हाला गाईड करेल. ओके, आता आम्ही आलो आहे वाशीच्या राजाचे जवळच आलो आहे. इथून 2 मिनटाचा रस्ता. आता हा बोलतो, मला तर काय माहीत नाही. यात आता आपल्याला कुठे जायचं आहे, तर हे चौक आहे वाटतं. इथून वाशीचा राजा, हां बरोबर, यश आम्हाला बरोबर घेऊन येतो आहे. वाशीचा राजा इथेच आहे. तर बघूया, आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया. बघूया आपल्या मला एकदा गणपतीचं दर्शन झालं की आपलं मन प्रसन्न होतं. हे तुम्हाला सर्वांना पण माहितीच असेल. इथे ओके. तुम्ही बघू शकता हा जो गेट आहे, इथून आतमध्ये जायचं आपल्याला. इथून वाशीचा महाराजा इथं बसला आहे. या ठिकाणी आपला वाशीचा महाराजा बसला आहे. राजा पण, हो सॉरी, राजा, माय मिस्टेक, राजा बसला, वाशीचा राजा. सुमित, तर आता आमचं गणपतीचं दर्शन झालेलं आहे. आता वाशीच्या राजाचं गणपतीचं दर्शन झालेलं आहे. तर आता बघूया पुढे कुठे जायचं आहे ते मला पण माहीत नाही. आता हे लोक बोलतात की दुसरा एक गणपती आहे तिथे जायचं आहे. तर बघूया कुठे जात आहेत ते लोक. मी तर त्यांच्या पाठीशी चालतो आहे. बघूया कुठे नेत आहे. मी तुम्हाला दाखवत आहे कुठे कुठे गेलो. तो आपण आता वाशीचा राजा बघितला. आता पुढे कुठचा गणपती येतो पण बघूया. मी मुंबईचा महागणपतीचे आलो आहे. इथं तर माझे सगळे मित्र चप्पल वगैरे काढतात. आता मला चप्पल पण काढायचे. तर इथं आता बघूया मूर्ती वगैरे कशी आहे. बघूया, हे लोक आली आहे, कुठून आहे काय माहिती नाही. नवी मुंबईचा महागणपती. महागणपतीचं दर्शन झालेलं आहे. तर आम्ही चाललो तर तिसऱ्या गणपतीला. 2 गणपती झाले, आता तिसरा गणपती आहे. तर आता बघूया कुठे नेतात लोक. मला तर काय माहीत नाही पुढे जायचं. तर आता बघूया काय कुठं पुढे कुठला गणपती बघायला भेटतोय ते तुम्हाला. पण तिसरा गणपती आहे, वाशीमधलंच आहे, वाशी मार्केट वाशीचंच आहे. हा तिसरा गणपती आहे. बघू शकता तुम्ही, खूप भारी मूर्ती आहे, 1 नंबर मूर्ती आहे. तिसरा गणपती झालेला आहे, वाशीमध्येच आहे. पण मला जागा माहीत नाही म्हणून मी तुम्हाला ही जागा सांगू शकत नाही. आपण कुठे आता यस आपण कुठे? नवसाला पावणारा महाराजा वाशीचा, त्याचं आम्ही दर्शन घेतलेलं आहे. तर आता आम्ही पुढे कुठे जातोय, अजून एक दुसऱ्या गणपतीला चाललो आहे. पण तो थोडा लांब आहे म्हणून आम्ही चालतोय रस्त्यात. मला माहीत नाही कुठे, पण एक जण पुढे आहे आमच्या, तो यश, तो पुढे आहे, त्याला रस्ता माहिती आहे. तो पुढे चालतो. इथं ट्रॅफिक म्हणजे गाड्या बिड्या भरपूर आहेत. तर आम्ही चालतोय. कुठे जायचं ते मला माहीत नाही, पण मी तुम्हाला दाखवीन गणपती वगैरे, कुठचा गणपती कुठचा आहे. मग असं आपण गणपती सेक्टर 17चा बघितला. तर आता मी तुम्हाला गेलो दाखवतो गणपती. आम्ही आलो इथे गणपती आहे, तर आम्हाला माहीत नाही कुठचा गणपती आहे. तर बघूया, देव काय नाही बोलत नाही येण्यासाठी आम्ही चाललो आहे. तर बघूया कुठचा गणपती आहे. माझ्यासोबत यश आहे, बाकीचे लोक पाठी आहे ते येत आहेत. तर आता बघूया हा कुठचा गणपती आहे. बहुतेक सेक्टर 16 मी मगाशी वाचत होते का बोर्डवर. हां, तर सेक्टर 16 आहे बरोबर. बघा माझं काही चुकत नाही. तुझा रे सेक्टर 16 एचा गणपती हा. म्हणजे आता बघूया कुठचा अजून काय काय. आपल्यासोबत यश आहे, गायडन्स आहेत, मग आपल्याला घाबरायची भीती नाही, कुठे आपण जाऊ शकत नाही. तर तुम्हाला गणपती वाशीचा लंबोदर, इथे हा गणपती विराजमान आहे. तर आता आम्ही त्याचे दर्शन घ्यायला चाललो आहे, तर तुम्ही पण या. एक नंबर मूर्ती आहे, बघू शकता मित्रांनो तुम्ही. 1 नंबर मूर्ती आहे. वरती चिंतामणीचा वाटतं लोगो आहे, तो मला काय माहीत नाही. मूर्ती 1 नंबर आहे, तुम्ही बघू शकता. वाशीचा लंबोदर या ठिकाणी आपण पाहत आहोत. तुम्ही बघू शकता. आता वाशीचा लंबोदराचं दर्शन आपलं झालेलं आहे. आता आपण पुढे कुठल्या गणपती चाललो ते यशलाच माहिती आहे आणि त्याच्या मोबाईलला. तर तो आपल्याला सांगेल की आपल्याला कुठं जायचं आहे. आपला गायडन्स तो आहे. तर आता बघूया पुढे गणपती आपण पुढे कुठच्या गणपतीचं आपण दर्शन करतोय ते मला पण नाही माहीत आणि त्या देवाला पण नाही माहीत की मी कुठे जातोय. पण ठीक आहे, बघूया, चालतं. चला.
पुढे भेटूया आपण पुढच्या गाणं. आता आम्ही आलो वाशीच्या गणराजाच्या इथे नवी मुंबई वाशी नवी मुंबईमध्ये आलो आहे. तर तुम्ही बघू शकता डेकोरेशन खूप भारी आहे, खूप भारी डेकोरेशन आहे. तुम्ही बघू शकता इथे. आता आपण ह्याच्या आतमध्ये जाणार आहे. तर बघू शकता तुम्ही कसलं भारी. आता इथं वाशीचा गणराजा आहे, आपण पाहणार आहोत वाशीचा गणराजा. चला आपण बघूया. चला इथून चला. तशी म्हणजे पुस्तकासारखा केलेला आहे इथे. गणपती तिथे समोर आहे, तर तुम्हाला मिळतं नाही गणपती समोर. वाशीचा कुठलं ते आता मला नाव विसरलो मी, पण बघू. मस्त डेकोरेशन केलं आणि तुम्ही गणपती बघू शकता.